आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। विधानसभा निवडणुकीच्या आधी महामंडळाचं वाटप झालेल्या महामंडळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचीच नावं, भाजप आणि दादा गटाकडून अद्याप कुणाचंही नाव नाही। मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या संजय शिरसाट यांची महामंडळावर वर्णी, संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती। हेमंत पाटील हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी तर आनंदराव अडसुळांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात। 2 वर्षाच्या विलंबानंतर पार पडत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तयारी पूर्ण। 22 सप्टेंबरला मतदान होणार। बाप्पाचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी मुंबई महापालिका आता सज्ज। 12,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी, तसंच 71 नियंत्रण कक्षाची देखील स्थापना। ठाण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीवर 9,000 पोलिसांचा 22 तास वॉच असणार। संवेदनशील ठिकाणी अधिक फौजपाठा, महिला सुरक्षेला प्राधान्य असणार। पुण्यामध्ये होणाऱ्या विसर्जन सोहळ्यासाठी पोलिसांकडून 13 ठिकाणी वाहन लावण्याची व्यवस्था। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। गणेश विसर्जनानिमित्त पीएमपीएमएलच्या काही मार्गांवरील थांब्यामध्ये तात्पुरता बदल। स्वारगेट डेक्कन परिसरातील थांब्यांमध्ये बदल केल्याची पीएमपीएमएल प्रशासनाची माहिती। अनंत चतुर्दशी निमित्त पुण्यामधील मेट्रो सेवा 24 तास सुरू राहणार। उद्या सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू असणार। नागपूर शहरातील नैसर्गिक तलावामध्ये गणपती विसर्जनावर बंदी। फुटाळा तलाव, शुक्रवारी तलावासह शहरातील सर्वच नैसर्गिक तलाव पत्रे लावून बंद करण्यात आले, तर विसर्जनासाठी 419 कृत्रिम तलावांची व्यवस्था। पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पोहरादेवी इथल्या भवनाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार। विरासते बंजारा हे संग्रहालय नगरा भवनाचं काम अंतिम टप्प्यात। विधानसभेसाठी काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल 1633 अर्ज। सत्ताधारी पक्षातील सदस्य देखील काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी भाजपकडून बाहेरील राज्यातील नेत्यांची फौज मैदानात। विधानसभेसाठी दिग्गजांच्या आधारे भाजपकडून आढावा। अनेक केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात दौरे केले। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यामधील कृषी महाविद्यालयामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाला सदिच्छा भेट। गायीच्या नवीन प्रजातींची माहिती घेत पंगणूर गायीला खाऊ घातला चारा। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर चौकशीच्या फेऱ्यात। आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी पोलीस नोटीस बजावणार। दीपक बडगुजरचा गोळीबार प्रकरणामध्ये हात असल्याचा आरोप।